तर काहीच आता आलेलो शेतावर बघायला की शेतामध्ये किती पाणी आहे, कापण्यायोग्य झाले की नाही. तर सगळीकडे भात झोपलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडलेला आहे, म्हणजे पूर्णपणे नुकसानीच झालेले आहे. तर काही भाग असा पण आहे की जिथे थोडे दलदल म्हणजे थोडं फार भात निघू शकतो. पूर्णपणे हिरवळ आहे. नुकसान पूर्ण झालेलं आहे. तर हे नुकसान निसर्गरित्या झालेलं आहे. तर याला तर कोणतंही सरकार जबाबदार नाही. पण सरकारनं एवढंच अनुदान देतो, की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्याला म्हणजे तो बळीराजा असतो, त्यांनी घेतलेली पूर्ण मेहनत म्हणजे नांगरणीपासून पेरणी किंवा त्याच्यानंतर मग पूर्णपणे औषधं वगैरे मारण्याचा खर्च वगैरे टोटली तुम्ही बघितले ना पूर्णपणे नुकसानामध्ये गेलेलं आहे. सरकारला एवढंच मागणं आहे, की तुम्ही जेवढी होईल ना तेवढी मदत करा आणि जास्तीत जास्त मोबदला भेटला पाहिजे शेतकऱ्याला. कारण की त्याला पुढच्याही वर्षी तेवढंच मेहनत करावी लागेल, तेवढाच खर्च करायला लागेल. तर त्याला एवढंच आहे सरकारला मान्य की जास्तीत जास्त मोबदला त्यांना द्या. जसे करून आपला शेतकरी राजा बळी पडला नाही पाहिजे या नुकसानाला. कारण की हा सगळं नैसर्गिकरित्या झालेलं आहे. कोणतंही हे नाही. कारण की तुम्ही बघाल तर अजूनपर्यंत पाऊस पडत चाललेला आहे. कापणीची वेळ झालेली आहे तरी पण पाऊस पडतोय. तुम्ही बघू शकता पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. शेत पूर्ण झोपलेलं आहे.